नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. तर आजचा थंबनेल जरा वेगळा आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आजपासून किंवा यापूर्वीपासून काही व्हिडिओज असे आहेत की यूट्यूबवरती लाडकी बहीण योजना जरी सर्च केले आहेत तरी तुम्ही पाहू शकता की 15 जिल्ह्यांमध्ये हप्ते जमा झालेले आहेत. त्यानंतर 1500 प्लस असे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत. आत्ता चेक करा, अशा प्रकारचे व्हिडिओज सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लाडक्या बहिणींपर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ पोहोचत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. त्यामुळे अशा प्रकारचे आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्ही आता पाहिले असतील तर अशा प्रकारचे व्हिडिओज चुकीची माहिती देण्याचं काम नेहमी करत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना एकच विनंती की अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचे 1500 वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होतं त्याच्यापूर्वी अधिकृत GR येतो. शासकीय जी निधी वितरणासंदर्भातली जी मान्यता आहे ती मान्यता मिळावी लागते आणि त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा त्यांचं ट्विटरचं हँडलिंग पेज असेल तर या ठिकाणी त्या घोषणा करतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना आपण सांगितलेलंच आहे की जुलै महिन्यामध्ये आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये हप्ते येण्याची शक्यता कमी आहे. हप्ता येणार आहे तो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वी. रक्षाबंधन ओवाळणी साधारणतः ऑगस्ट महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये हा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे. कारण का आता काहीच दिवस शिल्लक आहेत, अजून मान्यता मिळाली नाहीये किंवा GR आलेली नाहीये. त्यामुळे अपेक्षित धरूया की मागील महिन्यांप्रमाणे पुढील महिन्यामध्ये हे हप्ते वितरण केलं जातं. त्यामुळे शक्यतो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये अगदी 3 पासून पुढे या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा होईल आणि 2 ते 3 दिवसांमध्ये DBT केली जाईल. तर अशा प्रकारचीच अपडेट आहे. लाडक्या बहिणींना चुकीची माहिती दिली जाते, त्यामुळे अशा चुकीच्या माहितीपासून दूर राहायचं आहे. त्यामुळे यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती होती की ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना मागील हप्ते आले नव्हते त्यांना आपण सांगतच आहोत की तक्रार असेल, त्याचबरोबर हेल्पलाईन असेल, या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता. परंतु यामध्ये समाधानकारक उत्तर लाडक्या बहिणींना मिळत नाहीये. तक्रार काहीच लाडक्या बहिणींना करता येते. योजनादूत असेल किंवा नारी शक्ती योजनादूत नारी शक्ती ॲप असेल, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असेल तर यांच्याकडे नोंदणी केलेल्या लाडक्या बहिणींना कोणतीच तक्रार करता येत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना हप्ते यापूर्वी येत होते, जूनचा फक्त हप्ता आलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. कदाचित DBT तांत्रिक अडचणीमुळे हा जो हप्ता आहे तो डायरेक्ट तुम्हाला जुलै महिन्याच्या एकत्रित हप्त्यामध्ये मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. त्यामुळे आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे येणारा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो ऑगस्टमध्येच येणार आहे. जुलै महिन्यामध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.